केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची रत्नागिरीत भेट झाली। नारायण राणेंच्या दौऱ्यावेळी किरण सामंतांनी रत्नागिरीच्या विमानतळावर जाऊन भेट घेतली आणि राणेंकडून आशीर्वाद घेतले। किरण सामंत ही शिंदेंच्या शिवसेनेकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत। बारामतीनंतर आता पुण्याच्या भोर तालुक्यातही सुनेत्रा पवारांच्या कार्याचा आढावा घेणारा विकास रथ फिरू लागला। लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा लढतीचे आता स्पष्ट संकेत मिळतात। अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधण्याला सुरुवात केली। शरद पवार हे महाभारतातील शकुनी मामाप्रमाणे कलियुगातील शकुनी मामा आहेत अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली। महाराष्ट्रात जो सध्या गोंधळ सुरू आहे त्यामागे शरद पवार असल्याचं ते म्हणाले। तुतारी 2 वेळा वाजते, एकदा लक्ष्मीच्या पावलांनी नवरी यायला लागते तेव्हा आणि दुसऱ्यांदा स्मशानभूमीकडे जाताना अशी टीका त्यांनी केली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी सदाभाऊ खोतांनी भाजपकडे केली। सांगलीच्या इस्लामपुरात शेतकरी कामगार परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेत चंद्रकांत पाटलांकडे खोतांनी ही मागणी केली। सांगलीच्या शिराळामध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। भाजप पदप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात अबकी बार 400 पारचा निर्धार करण्यात आला। तसंच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे घेण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी बावनकुळेंकडे केली। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। बिंदू चौक परिसरातून चाय पे चर्चा या कार्यक्रमाने त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली। यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेतला। लोकसभा निवडणुकांसाठी अजित पवार गटाने कंबर कसली। मावळमध्ये अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक गावागावात बूथ कमिटी तयार करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मार्गदर्शन करत आहेत।